नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेत शहरातील खड्ड्यांचा मुद्दा चांगला स्थापण्याची शक्यता आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनाला घेरण्याची तयारी केली आहे। ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक हाताला आणि डोक्याला पट्ट्या बांधून फ्रॅक्चर आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहेत। शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आजच्या महासभेत खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा, रस्ते दुरुस्तीची गती आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे। खड्ड्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या तयारीत आहेत। नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर प्रश्न असूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। दरम्यान ठाकरे गटाचे नगरसेवक नेमका कोणत्या पद्धतीने फ्रॅक्चर आंदोलन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महासभेतील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खंडाजंगी होण्याची शक्यता असून खड्ड्यांच्या मुद्द्यांवर प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे। आणि आज अँब्युलन्स मध्ये आम्ही लोकांची व्यथा मांडायला आलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते। आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही तर भ्रष्टाचार करतायत, इथे लोकांचे बळी जात आहेत। आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे, त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एकाचा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठेपणी बाप दिसणार नाही, त्या बाळाला काही कळत नाहीये, अशा या प्रशासनाने बळी घेतलेले आहे। आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही, परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले। आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी तळतळ झाली पाहिजे, शहरातले खड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत आम्ही। नाशिकमध्ये इतके खड्डे, प्रचंड प्रमाणात खड्डे, नाशिक शहरामध्ये रस्ते शिल्लक राहिलेलेच नाहीये आणि लोक रोजच्या रोज इतके पडतात, ते शाळेत जाणारे मुलं आणि हॉस्पिटल तुम्ही जर बघा तर रोजच्या रोज खूप पेशंट असतात खड्ड्यामध्ये पडलेले। आणि आता निवडणुकीला 6 महिने झाले, 6 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे, तरी सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काही कुठलीही ऍक्शन घेतली नाही। खड्डे भरतात, ते टाकता येते, परत पाऊस येतो आणि ते पूर्ण पाऊस जातो आणि परत खड्डे पडतात, काही उपयोग होत नाहीये। लाजिरवाणी गोष्ट आहे की खड्ड्यांसाठी आंदोलन करावं लागतंय। पण नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक, कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे। कोणाचा मणका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे। त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार, त्याच्यासाठी आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली। मी मुख्यमंत्र्यांची फार आभारी आहे, त्यांनी काल तातडीने मीटिंग घेतली।